आदरणीय सुनीतराव वहिनींना केंद्रात मंत्रिपद, आदरणीय सुनीतराव वहिनींना केंद्रात मंत्रिपद, आदरणीय सुनीतराव वहिनींना केंद्रात मंत्रिपद। एकच वादा, एकच वादा, एकच वादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। आता जी निवडणूक झाली ती भावनिकतेच्या मुद्द्यावरती झाली, विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकी झालेल्या नाही। आणि वहिनी साहेबांना जर राज्यसभेवरती घेतली तर तालुक्यातील जिल्ह्यातील तरुणांना कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे। त्याच्यामुळे आमची काटेवाडी ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवरती मंत्रिपदी घ्यावं। संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभागृह असतं आणि राज्यसभागृहाचं सदस्य हे यांना खूप महत्त्व प्राप्त असतं। कारण ज्या व्यक्तींचा राजकारणाशी काही संबंध नसतो, ज्या व्यक्ती आपापल्या कार्यामध्ये मग्न असतात, ज्या व्यक्तींचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं किंवा विशिष्ट भागापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा प्रभाव हा पूर्ण देशावरती पडतो आणि सर्व लोकांना त्याचा फायदा होतो। अशा कार्यापैकी आदरणीय सुनीतराव वहिनींचं एक पर्यावरणाविषयी स्वच्छतेविषयीचं कार्य आहे। हे कार्य लक्षात घेता आणि पूर्ण त्यांचा कार्याचा आढावा घेता आदरणीय सुनीतराव वहिनी साहेबांना वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेवरती प्रतिनिधित्व देऊन त्यांनी जे काही पर्यावरणाविषयी काम केलेलं आहे त्या कामाचा पूर्ण देशाला लाभ व्हावा म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे। या ठिकाणी नमस्कार, मी वंदना काटे, काटेवाडी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सर्व काटेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमची सर्व महिला भगिनींची सुद्धा एकच मागणी आहे की आज वहिनी साहेबांनी जे निर्मल ग्राम आणि स्वच्छतेविषयी जे काम केलेलं आहे, पर्यावरणविषयी जे वहिनींनी काम केलेलं आहे, त्यांनी फोरमच्या माध्यमातून पण त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे, तर त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड व्हावी हीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। नमस्कार, मी मिलिंद काटे, काटेवाडी उपसरपंच। आज आम्ही सर्व काटेवाडी ग्रामस्थ, सरपंच, सदस्य व सर्व काटेवाडी ग्रामस्थ यांनी सर्वांनी मते एक ठराव मान्य केलेला आहे की आदरणीय सुनीतराव वहिनी यांना राज्यसभेवरती पाठवून आणि त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळावं असं पूर्ण ग्रामस्थांची इच्छा आहे। कारण पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा यांना कार्यकर्त्यांना पाठबळ मिळण्यासाठी आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांची मागणी आहे की आदरणीय वहिनी साहेबांना राज्यसभेवरती खासदारकी मिळावी। यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम आणि आदरणीय दादांना ही मागणी केलेली आहे, तरी आम्ही तुम्ही सर्वांनी सह्या केलेल्या आहेत। आदरणीय वहिनी साहेब यांनी केलेलं ग्रामीण भागासाठी कार्य हे फार मोलाचं आहे आणि या भागाचा विकास त्यांच्यामुळेच झालेला आहे। या भागाची स्वच्छता आणि गावाला अनेक पुरस्कार, तालुक्याला अनेक ग्रामीण भागातून मिळालेले आहेत। त्यांचं कार्य फार भरीव आहे आणि फार आकर्षक असं त्यांनी ते कार्य केलेलं आहे आणि त्यांना आपल्या राज्यसभेवर त्यांची नियुक्ती करावी आणि केंद्रात त्यांना खासदारकी देऊन त्यांना आपल्या तालुक्याचा, ग्रामीण भागाचा आणि तरुण कार्यकर्त्यांना उत्साह कसा मिळेल याकरता त्यांना संधी द्यावी अशी आमची गावकऱ्यांची, काटेवाडी ग्रामस्थांची विनंती। आदरणीय वहिनी साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रिस्थान मिळावं, ग्रामविकास असं आमच्या सर्व काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। कारण गेली 20-25 वर्ष झालं ज्यांनी सोशल वर्कर समाजकार्यात झोकून देऊन काम केलं, त्या समाजकार्याचा फायदा इथून पुढं अख्ख्या तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला, देशाला व्हावा म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की वहिनी साहेबांना राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावं आणि त्यांच्या कामाचा दर्जा आणखीन कसा वाढत जाईल याच्याकडे सरकारने बारकाईने लक्ष देऊन त्यांना राज्यमंत्रीपद बहाल करावं असं आमच्या काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व विनंती अर्ज करत आहोत।